अंशुमनने असं काही कारस्थान केलं की मलिकाची लागली वाट. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. स्वानंदी रडत असते. समोर म्हणतो, तुम्ही रडू नका हो, तुम्ही रडायला लागल्या ना तुम्हाला त्रास होतो आणि तुम्हाला त्रास झाला ना मग मला त्रास होतो. आता स्वानंदी त्याच्याकडे बघत असते. समोर म्हणतो, असं का बघताय, काही चुकलं आहे का माझं? हे बघा प्लीज, काय ते असेल ना स्पष्ट बोला, असं बघू नका. स्वानंदी म्हणते, तुम्ही माझी किती काळजी करता. समोरून तो, आता बायको आहे म्हटल्यावर काळजी तर करावीच लागणार, ते माझं कर्तव्यच आहे. आता स्वानंदी पुन्हा प्रेमाने बघायला लागते. पण विशेष म्हणजे समर ह्यावेळेस काय म्हणत नाही, आपलं नातं फक्त समाजासाठी आहे. स्वानंदी म्हणते, ही आई अशी का वागते ना तेच कळत नाही. बिचारी आदिरा तिच्याशी किती छान वागते. अहो तिला जमेल तेवढं ती ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते, पण आई तिला एक बोलायची संधी सोडत नाही. समोरून तो, स्वानंदी मॅडम खरं सांगू का, मला रोहनची काळजी वाटते. ह्या सगळ्यामध्ये त्याची खूप गोची होत असेल. आता बघा ना, त्याच्यापुढे मोठा प्रश्नच असेल, आईकडून बोलावं की बायकोकडून. मग अशा वेळेस आदिराने नको का समजून घ्यायला? आणि मला सांगा, लग्नाच्या आधी त्याने स्पष्ट सांगितलं होतं की नाही, मी माझ्या आईवडिलांना आणि बहिणीला सोडून कुठेही राहणार नाही. आणि आदिराला चांगलंच माहिती होतं आणि तिने ते मान्य पण केलं होतं. मग आता काय प्रॉब्लेम आहे? स्वानंदी म्हणते, राजवाडे अहो पण आदिराची काही चूकच नाही आहे. समोरून तर अहो संसारामध्ये कुणाचं चूक कुणाचं बरोबर ह्याला काही व्हॅल्यू नसते. जसं असेल तसं ॲडजस्ट करायला शिकायला पाहिजे. पण तिने काय केलं, लगेच वेगळा व्हायचा मुद्दा मांडला. हे बरोबर आहे का? स्वानंदी म्हणते, अहो तिने फक्त बोलून दाखवलं, लगेच कुठे निघाली होती. समोरून तो, पण तुमच्या आईने मुद्दा बनवला ना. स्वानंदी म्हणते, तेच मला आईचं आवडत नाही. ती प्रत्येक वेळी एवढी टोकाला का जाते? समोरून तो, ठीक आहे आता सोडा विषय आणि झोपा. स्वानंदी म्हणते, राजवाडे मी काय म्हणते, तुम्ही इथे बेडवर निवांत झोपा, मी झोपते ना सोप्यावर, अहो मला सवय आहे. तो सवय तर मला पण झाली, झोपा झोपा, गुड नाईट. इकडे मात्र मलिका अर्पिताचा चांगलाच जळफळाट होत असतो. अर्पिता म्हणते, बघितलंस मॉम, आजी कशी मागे लागते. अगं माझ्या संसाराचं हिला काय पडलंय? तिकडे माझ्या सासूने डोकं खाल्लं आणि इकडे आजीने. मलिका म्हणते, असं वाटलं होतं त्या मंदाकिनीच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण आपलं काम करून घेऊया, पण नाही, ते पण फसलं. ही स्वानंदी दरवेळेस माझा प्लॅन फसवते. अर्पिता म्हणते, मॉम पण हे सगळं आदिरामुळे होतंय ना. मलिका म्हणते, तेच ना, ह्या डॉलचं नक्की काय चाललं तेच कळत नाही. समोर गार्डनमध्ये असतो आणि स्वानंदी जाते आणि म्हणते, गुड मॉर्निंग. समोर म्हणतो, गुड मॉर्निंग. ती म्हणते, इथे? तो म्हणतो, हो मला इथे खूप आवडतं. झाड लावत म्हणतो, मला मातीत हात घालायला खूप आवडतं. असं वाटतं या मातीशी आपलं काहीतरी नातं आहे. ती विचारते, निसर्गासाठी काहीतरी कराल? तो विचारतो, काय? स्वानंदी म्हणते, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला याल? अशी थीम आहे, निसर्ग आणि संस्कृतीचं संवर्धन. समोरून तो, मला नक्कीच आवडेल यायला, येतो. हे सगळं चोरून अंशुमन ऐकत असतो आणि मलिकाने अर्पिताकडे जातो आणि म्हणतो, तुम्हाला काही कळलं आहे का? तो दादा वृद्ध आश्रमामध्ये वृक्षारोपण करायला जाणार आहे. मलिका म्हणते, वृक्ष वाढण्याआधीच छाटून टाकला पाहिजे. अंशुमन म्हणतो, मग आजच्या वृक्षारोपणचं विषारोपण करायचं का? मलिका म्हणते, करावंच लागणार. अर्पिता म्हणते, म्हणजे नक्की काय करणार आहे? अंशुमन म्हणतो, हिला तर सगळंच समजावं लागतंय. अर्पिता म्हणते, मॉम सांग ना याला. मलिका म्हणते, अप्पी लवकरच कळेल, फक्त बघत राहा. अंशुमन फोन करतो आणि काय काय करायचं हे सांगत असतो. मंदाकिनी बाहेर येते आणि म्हणते, हे काय अजून काहीच तयार नाही झालं, नाश्ता कुठे? आता सगळेच बघायला लागतात. मंदाकिनी म्हणते, त्या राजवाड्यांच्या घरामध्ये काय नाश्ता होता, माणूस जाण्याच्या पहिले असा टेबलवर ठेवलेला असायचा. हा हा, काय तो नाश्ता, काय ते पदार्थ. मला तर असं व्हायचं काय खावं आणि काय नको ते. आणि इथे बघावं तर काहीच नाही. बाबमाता सुष्मिता, तिला सांग आहे त्याच्यात समाधान मानावं आणि स्वतःच्या हाताने नाश्ता करावा. मंदाकिनी म्हणते, हो का, मग तुमची सून काय कामाची? मला घरी तर अशी घेऊन आली, सगळंच आयतं देणार. आदिरा म्हणते, आई सांगा ना काय खायचं तुम्हाला, ते मी करून. मंदाकिनी चिडवत म्हणते, अशी बोलते, हिला सगळंच येतंय. रोहन मात्र वेगळ्याच विचारात असतो. आता तू काहीच बोलला नाही म्हणून बाबा बघायला लागतात आणि म्हणतात, रोहन काय झालं, तू एवढा काय शांत आहे? पण रोहनच्या मनात चाललेलं असतं, आता घरातून बाहेर पडावं लागणार, पण रोज रोज जायचं तरी कुठे? काल चहाच्या टपरीवर जाऊन बसलो तर काकांनी बघितलं, रोज रोज बसलो तर नाक संशय येईल. बाबा
पुन्हा एकदा विचारतात, रोहन काही प्रॉब्लेम आहे का, काय विचार करतोस? आता मात्र आदिरालाही कळून चुकतं की रोहन नक्कीच काहीतरी प्रॉब्लेममध्ये. मंदाकिनी म्हणते, विचार करत असणार, आईने माझा डबा का नाही दिला अजून. पण हे बघ रोहन, मी आधीच सांगते आजपासून मी तुला डबा देणार नाही. तुझी बायको आली तिला सांगत जा. रोहन म्हणतो, आई मला डबा नको आहे. डबाच काय, मला काहीच नको आहे. तो आता रागाने बाहेर जातो. मंदाकिनी म्हणते, ह्याला काय झालं? आता मात्र बाबा आणि आदिराच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी घडलंय. बाबा आदिराला हात करतात आणि रोहनच्या मागे जातात. तुम्हाला काय वाटतं, रोहनने मनातलं आदिरा किंवा बाबाला सांगायला हवं का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.